नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मध्ये अर्णव आणि ईश्वरीमध्ये आपल्याला प्रेम खुलताना दिसत आहे। तुम्हाला तर माहितीच आहे, आता ईश्वरीने मैत्री करण्याचं पक्क मनावर घेतलेलं आहे आणि हे मैत्रीचं नातं आता प्रेमामध्ये हळूहळू रूपांतर करणार आहे। मित्रांनो, अर्णव इतक्या प्रेमाने ईश्वरीची काळजी घेत आहे, तिच्या हाताला भाजले म्हणून तिचा हात आपल्या हातात घेऊन फुकून देत आहे। असं प्रेम पाहणं खरंच आपलं भाग्यच म्हणायचं नाही का? म्हणजे एवढा काळजी घेणारा पार्टनर भेटलाय, एवढं प्रेम करणारा नवरा मिळालाय, जो की प्रत्येक वेळी तिचं रक्षण करतोय। त्या नीच दुष्ट आणि रावण राकेश पासून तिला वाचवण्यासाठी त्याने आपल्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला। असा अर्णव आपल्या ईश्वरीच्या हळूहळू प्रेमात पडायला लागलेला आहे आणि ईश्वरी हळूहळू अर्णवला समजून घ्यायला लागलेला आहे। पण आता हा त्यांचा आनंद हा थोड्याच काळापुरता आहे, कारण तुम्हाला तर माहितीच आहे, तो रावण जो काय आहे तो घरातच बसलेला आहे आणि नागासारखा डंक मारण्यासाठी तो अगदी रेडीच आहे आणि त्यासाठी त्याने आता एक प्लॅन आखलेला आहे। तो चहामध्ये विष घालून आता ईश्वरीला प्यायला देण्याचा प्रयत्न करत आहे आणि प्यायला देण्याचा प्रयत्न काय, तो प्यायलाही देतो आणि ईश्वरी बिचारी आनंदाने चहा पित असते। तिलाही वाटते, बापरे, या रावणाने चक्क चहा दिलाय मला प्यायला। पण म्हणतात ना, एखादं संकट आपल्या बायकोवर आलं की नवरा लगेच जागा होतो, तसंच अर्णव जागा होऊन आता ईश्वरी बोलतो की मी सिंदूर हा चहा पिऊ नको, हा आपण राकेश जिजूंना प्यायला देऊया। आणि मग तो त्यांना बोलतो की राकेश जिजू, हा चहा तुम्हीच प्या, तुम्ही बनवलाय, तुम्हालाच खूप छान वाटेल प्यायला। तर राकेश आता त्याला माहिती आहे आपण याच्यात विष कालवलंय म्हटलं, तो बोलतो नाही नाही नाही, मी नाही पिऊ शकत, मला नाही आवडत चहा। असं वाकडे तिकडे आडेवेडे घ्यायला सुरुवात करतो, कारण नीच तो नीचच ना, दृष्ट तो दृष्टच। पण मित्रांनो, मग आता तुम्हाला काय वाटतं, अर्णव ईश्वरी खरंच एकत्र येणार का? त्यांचं प्रेम नव्याने खुलणार का? कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।